नमस्कार, मी भारती. आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर बघा, आज आपण मस्त अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर आपल्याला बिना कॅनव्हासनं डिझाईन बनवायची आहे. तर बघा, व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची लांबी आहे 14 इंच, तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे. तर मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे. आता आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचा आहे. तर शोल्डर घेतला आहे 5.25 इंच. तर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे इथं 3 इंच. तर बघा, मी इथं 3 इंचावर मार्जिन करून घेत आहे. त्याच्यानंतर आपल्याला बगल घ्यायचा आहे. म्हणजे बगल आपला जो मुंडा असतो तो बाई पाहून असतो, कोणता साईज मोठा असतो, लहान असतो. तर त्याच्याप्रमाणे आपल्याला मुंडा घ्यावा लागतो. तर मी ना इथं मुंडा 5.25 इंच घेतलेला आहे. तर मी ना आकार पण देऊन घेतलेला आहे. आता आपण मागचा गळा मोजून घेऊ. मागचा गळा आहे 3 इंच, तर मी 1 इंच अर्धा इंच वाढवून घेत आहे. आता आपल्याला इथून 3 इंच इथं मी मार्जिन देत आहे 3 इंचावर. आता आपल्याला इथून बरोबर असं रेषा ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला आकार द्यायचा आहे, तर आता काय करायचं, इथून 3.5 इंच अशी मार्जिन देत आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडा भाग म्हणजे पाऊण इंच आपल्याला इथं मार्जिन द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर इथून आपल्याला 5 इंच, त्याच्यानंतर खालून आपल्याला 3 इंच. तर आपल्याला गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर बघा, मी गळ्याचा आकार काढून घेत आहे. तर बघा, असा गळ्याचा आकार काढलेला आहे. पानगड्याचा आकार काढलेला आहे. तर आता मी तर बघा, आपण हा पानगड्याचा आकार काढलेला आहे. तर बघा, पानगळा असा तयार झालेला आहे. आता आपल्याला साडीवरचं ब्लाउज पीस याच्यासोबत काटून घ्यायचं आहे. तर बघा, हा आहे साडीवरचा ब्लाउज पीस. तर आपण आता याला जोडून घेऊ. आता मी पूर्ण गड्यावरून सनी शिलाई करून घेत आहे. आता आपल्याला हा गळा काटून म्हणजे हे जे गड्याचा आकार आहे, हा आपल्याला पीस काटून घ्यायचा आहे. तर बघा, हा आपला गळा तयार झालेला आहे. तर आता आपल्याला बिना कॅनव्हासनं गळा तयार करायचा आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला इथं असे हलके इथं कैचीनं आपल्याला असे इथं खाचे लावून द्यायचे आहेत. कारण गळा आपला पलटल्या पाहिजे आणि याची फिनिशिंग साफ आली पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे इथून असे खाचे लावून घ्यायचे आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला हा भाग आपल्याला ह्या साईडनं पलटवून घ्यायचा आहे. तर बघा,
हा 9 चौक 36 साईजचा ब्लाऊज आहे. 36 साईजच्या ब्लाऊजच्या साईजचा मी डिझाईन गळा बनवत आहे. आता आपल्याला गळ्यावरून सनी पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर आपल्याला कॉर्नरवर आल्याच्या नंतर बरोबर दोनही भाग बरोबर असे सारखे आले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. शिलाई मधून न सुटल्या पाहिजे याची पण काळजी घ्यायची आहे. तर बघा आपण पूर्ण गळ्याला अशी शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या साईडनं आणि ह्या साईडनं दोनही साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला मागच्या साईडनं टक्स लावून घ्यायचे आहे. ब्लाऊजवर मोजून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर टक्स लावून घ्यायचे आहे. ह्या पण साईडनं आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे. तर बघा आपल्याला असे एक डब्बा असा चौकोन काढून घ्यायचा आहे. तर आपल्या उभ्यामध्ये जसं मोजत आहोत आपण तर 3.5 इंच, ह्या साईडनं पण 3.5 इंच. तर आपल्याला हा भाग फोल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर असा भाग फोल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी शिलाई करून घ्यायची आहे. आता आपण दुसरा पण कोण तसाच तयार करून घेत आहोत. आपण आपल्याला तसाच तयार करून घ्यायचा आहे. उरलेला भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. तो मागं पुढं निघलेला तो भाग आपल्याला कटाई करून घ्यायचा आहे. करून घेतलेले आहे. बघा असा कोण तयार करून घ्यायचा आहे. याच्यावरून सने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आपण हे भाग जोडलेला आहे. आता आपल्याला हा भाग असा फोल्ड करायचा आहे. हा पण भाग असा फोल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून बीचवरून सनी अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा शिलाई केलेली आहे आपण. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हे असे तीनही भाग आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. आता मी याच्यावरून सनी शिलाई करून घेत आहे. हा उरलेला भाग आपल्याला कटाई करून घ्यायचा आहे. तर आता इथं आपल्याला असा इथं बरोबर असा लावून घ्यायचा आहे. तर बघा असं मी लावून घेत आहे. तर बघा आता काय करायचे आपल्याला, याच्यावरून सनी आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला आपण लेस लावून घेत आहोत आता.
तर बघा किती सुंदर असा गळा दिसत आहे. तर आता आपल्याला कंबरपट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर बघा आता आपण शिवल्याच्या नंतर ब्लाऊज शिवल्याच्या नंतर आपल्या ब्लाऊजचे असे कोणे निघतो पाठीकडून सानी. तर आपल्याला काय करायचे आहे, जे कोणी निघतो तर त्याच्यासाठी आपल्याला थोडा भाग असा इथून असा तिरकस काढून आपल्याला कटाई करून घ्यायचा आहे. तर बघा मी असा कटाई करून घेत आहे. आता मी कंबरपट्टी तयार करून घेत आहे. बघा आता आपल्याला इथून कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा भाग असा फोल्ड करून याच्यावर कटकी शिलाई करून घ्यायची आहे. आता काय करायचे आहे आपल्याला, याच्यावरून सनी आपल्याला असे 1.25 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. बघा 1.25 इंच, 1.25 इंच, 1.25 इंच. तर आपल्याला असं 1.25 इंच करून पूर्ण गळ्याला असा आकार द्यायचा आहे. ह्या साईडनं पण आपल्याला 1.25 इंच मोजून घ्यायचा आहे. सव्वा इंचानं आपल्याला पूर्ण गळ्याला असा पुरा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे. आता आपल्याला इथं छोटीशी अशी लेसची अशी कोन तयार करून आता याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यावर लटकन तयार करून घ्यायची आहे. बघा तर अशी पट्टी आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशी आडव्यामध्ये पट्टी 3 इंच, 3.25 इंच आपण घेऊ शकतो, 3.5 इंच पण घेऊ शकतो. लटकन जर आपल्याला मोठा करायचा असेल तर मोठं पण घेऊ शकतो. आता मी इथं छोटे छोटे प्लेट टाकून घेत आहे. आता आपल्याला हा भाग आपल्याला याच्यावर जोडून घ्यायचा आहे.
तर आपल्याला थोडा भाग असा बरोबर लटकन आले पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला मागपुढं झालेला भाग हा कटाई करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी याच्यावरून आणि लेस लावून घेऊ शकतो. आपण आपल्या मताने लावू पण शकतो, नाही पण लावू शकत, म्हणजे जसं सिंपल पण चांगला दिसते लटकन, पण मी याच्यावरून पण लटकन तयार लेस लावून घेत आहे. कस्टमरला जसं आवडते तसं आवडीनुसार आपण बनवू शकतो. तर आता आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लटकनवर उरलेला भाग आपल्याला कटाई करून घ्यायचा आहे. बघा किती मस्त असा लटकन तयार झालेला आहे. आता आपल्याला लटकन लावून घ्यायचे आहे. तर बरोबर आपल्या शोल्डर पासून आपल्याला इथून 3.5 इंचावर आपल्याला लटकन लावून घ्यायचे आहेत. तर बघा मी इथं 3.5 इंचावर मार्जिन करून घेत आहे. दोनही साईडनं आपल्याला 3.5 इंच 3.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे. आता मी दोरी बांधून घेत आहे. तर बघा डिझाईन बनून तयार झालेली आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा.